सुनबाई, हे घे 500 रुपये, तुला काय खर्चाला लागले तर ठेव. काय हो, काय आहे? आईच्या हातात दर महिन्याला 12,000 रुपये, माझ्या हातात फक्त 500 रुपये. मी काय या घरात पाहुणी का? अगं गायत्री, आई जुनी बाई आहे, तिला पैशाचा हिशोब कळतो म्हणून तिच्याकडे पैसे असतात. यात चिडण्यासारखं काय आहे? हिशोब मलाही कळतो. आजपासून घर मी चालवणार. आई, द्या ते सगळे पैसे माझ्याकडे. हे घे बाळा, आजपासून तू या घराची मालकीन. आता हातात पैसे घेतले ना, तर मग आता खर्चाचं पण ऐकून घे. यातले 3,000 रुपये किराणा आणि दुधाला लगेच बाजूला काढ. 1,000 रुपये रोहितच्या बाबांच्या गोळ्यांचे, 2,000 रुपये लाईटचे आणि गॅसचे, आणि 1,000 रुपये घरपट्टीचे. आणि हे बघ, उरलेल्या 6,000 मधून 3,000 रुपये मी रोहितच्या भविष्यासाठी दर महिन्याला साठवते, कारण त्याला उद्या अडचणीला कामे येईल म्हणून. आणि 1,000 रुपये तुला खाऊला बाजूला ठेवायचे. पण आई, तुमच्यासाठी काहीच पैसे नाही उरले. बाळा, ही 12,000 रुपयाची गाठ ही मालकीन म्हणून मिरवण्यासाठी नव्हती, तर ही घर टिकवण्यासाठी होती.